नमस्कार मित्रांनो, निवडणुकांचे निकाल लागून 5 दिवस झाले तरी सरकार बनत नाहीये. अनेकांना प्रश्न पडलाय, शिवसेना भाजपा युती होती, सगळ्या हिंदूंना बटोगे तो कटोगेचा संदेश देऊन मतदान करायला भाग पडलं आणि आता तुम्हीच जर एकत्र नाही आहात तर मग आम्हाला एकत्र व्हायला कशाला सांगितलं. 5 दिवस झाले सरकार बनत का नाहीये, नेमका संघर्ष कोणात आहे. यामध्ये आत्ता तरी असं चित्र आहे की जो काही संघर्ष पडद्यामागे सुरू आहे तो शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये संघर्ष आहे. अजितदादा निवांत आहेत, आपल्याला काय उपमुख्यमंत्री कुठलंही सरकार आलं तरी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद हे आपलंच आहे आणि त्यामुळे ते शांत आहेत. त्यांना काही भाजपाचा मुख्यमंत्री होण्यात किंवा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्यात काही अडचण नाही आहे. तशी अडचण एकनाथ शिंदेनाही नाही आहे, पण त्यांच्या पुढच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे. मग आपल्याला कळेल की सरकार बनायला वेळ का लागतो. एकनाथ शिंदेंनी निर्विवादपणे 5 वर्षात, खरं तर 2.5 वर्षात जी उंच भरारी घेतली ती महाराष्ट्रात आत्तापर्यंत खूप कमी राजकीय नेत्यांना एवढ्या अल्पावधीच्या काळात एवढी भरारी घेणं शक्य झालेलं आहे. याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे एक साधे आमदार ते एक शिवसेनेतले महत्त्वाचे मंत्री ते मुख्यमंत्री असा जो प्रवास झाला. पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही दुय्यम राहत नाही, तुम्ही पहिल्या क्रमांकात होता. एकनाथ शिंदे शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना ठाकरेंची शिवसेना होती. बाळासाहेबांची शिवसेना, मग उद्धव ठाकरेंची शिवसेना, मग आदित्य ठाकरेंची शिवसेना. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असं म्हटलं जातं की खोके पोचवण्यापुरते होते. पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते शिवसेनेचे सगळ्यात मोठे नेते झाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे पक्षातही टॉपला, राज्यातही टॉपला. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते पक्षातही टॉपला नव्हते, राज्यातही टॉपला नव्हते. आणि मुख्यमंत्री झाल्यावर जसे म्हटलं की माहिती आणि जनसंपर्क खातं तुमच्याकडे असल्यावर तुम्हाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रचंड प्रमाणात निधी मिळतो. तुम्ही गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदेंच्या प्रसिद्धीचं तंत्र बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरचा गणपती असो, त्याला वेगवेगळे सेलिब्रिटी येणं, त्याला वेगवेगळे यूट्यूबर येणं, आघाडीचे यूट्यूब चॅनल्सनी त्यांच्या परिवाराबरोबर वेळ घालवणं, इथपासून ते एकनाथ शिंदेंची आपल्या गावी जाऊन शेती करणं, अनेक पैलू लोकांसमोर आले जे मुख्यमंत्री नसते तर लोकांसमोर आले नसते. आणि जेव्हा तुम्ही एक आमदार, एक मंत्री ते मुख्यमंत्री हा प्रवास 5 वर्षात, 2.5 वर्षात पूर्ण करता तेव्हा निश्चितपणे तुम्हाला मागे जावंसं वाटत नाही. आणि त्यामुळे हा एक मोठा फॅक्टर आहे की जर भाजपाला मुख्यमंत्रीपद दिलं, भाजपाचं कोणी मुख्यमंत्री झालं तरी, अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही झाले तरी शिंदेना ती प्रसिद्धी करता येणार नाही जी प्रसिद्धी ते मुख्यमंत्री असताना करत होते. आणि त्याच्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की जर शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेंना ती प्रसिद्धी मिळाली नाही तर ठाकरे विरुद्ध शिंदे ही जी जवळपास संपलेली लढाई आहे ती पुन्हा एकदा नव्याने लढायची वेळ येते का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे मंत्रिपदाच्या वाटपाचा. आपण सगळे राजकीयदृष्ट्या दुधखोळे राहून काही उपयोग नाही. सत्ता कशी मिळवायची, कशी राबवायची, कोणत्या मंत्रिपदाची काय किंमत आहे हे सगळं आपण समजून घेणं आवश्यक आहे. जसं म्हटलं की आत्तापर्यंत शिवसेनेचं काम करण्याचं, ठाकरेंच्या शिवसेनेची पद्धत होती, काम करण्याची पद्धत होती की ज्याच्यात कमीत कमी काम करता येईल अशी खाती घ्यायची. आणि त्या बाबतीत उबाठा सेना आणि काँग्रेस हे एकमेकांच्या पाठची पुढची बाजू आहेत. काम न करता महत्त्वाची मंत्रिपदं घ्यायची, खोडे घालून सत्ता राबवायची. आणि मग कुठली मंत्रिपदं हवीत, उद्योगाला लागणाऱ्या परवानग्या नियंत्रित करायच्या. आपल्याला आठवत असेल उद्योगांना स्थगिती देऊन स्वतःचं महत्त्व वाढवायचं.
पर्यावरण असंच एक महत्त्वाचा विषय. पर्यावरणाच्या नावाने खोडा घालायचा, पर्यावरणाच्या नावाने नवीन नवीन नियम करायचे आणि आपली सत्ता राबवायची. शालेय शिक्षण किंवा शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण सुरुवातीच्या काळात ज्याच्यामध्ये ही सत्ता राबवायचा एक चांगला पॅटर्न आहे. कारण शालेय शिक्षण हे भरपूर खरेदी करणारं, विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तकं, मग ती पुस्तकं बदलायची, वह्या बदलायच्या, मग वहीत पुस्तक, पुस्तकात वही, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात. आणि त्यामुळे देखील सरकारमध्ये सत्ता राबवायची असेल तर ही महत्त्वाचा विभाग आहे. त्याच्याहून महत्त्वाचा विभाग जर कोणता असेल तर तो आहे नगरविकास. नगरविकास जर चांगलं काम करायचं असेल तरी तो उपयोगाचा ठरतो. चांगला विकास करायचा असेल स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा तरीही नगरविकास उपयोगाचा ठरतो. आता त्याच्यामध्ये काही लोक तक्रार करतात की नगरविकासात वेड्यावाकड्या परवानग्या देण्यात आल्या, वाटेल तसा FSI वाटण्यात आला, शहराचे विकासाचे नियोजन, डेव्हलपमेंट प्लॅन हवे तसे बदलण्यात आले, ते राजकीय हितासाठी केलं गेलं, नाही केलं गेलं, ही चर्चा होत राहते. पण जेव्हा तुमच्याकडे नगरविकास असतो तेव्हा तुमच्या पक्षाचा विकास करणंही तुम्हाला मोठ्या प्रमाणात शक्य असतं. आता भाजपाला केवळ मुख्यमंत्रीपद नको आहे. ही जर सत्ता दीर्घकाळ टिकवायची असेल, पुन्हा एकदा जसं 122 ते 105 झाले तसं पुन्हा एकदा 132 ते 100 व्हायचे नसतील तर भाजपाला मुंबईवर निर्विवाद सत्ता आणणं गरजेचं आहे. आता महापालिकेच्या निवडणुका केव्हा होतील माहिती नाही, पण जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा नगरविकास ज्याच्याकडे असेल त्याला ती एज मिळते. मुख्यमंत्रीपद ज्याच्याकडे असतं त्याला ती एज मिळते. आणि म्हणून भाजपा मुख्यमंत्रीपद तर भाजपाला हवंच आहे, पण नगरविकास मंत्रीपदही भाजपाला शक्यतो सोडायचं नाही आहे. आणि गंमत म्हणजे याच्यामध्ये अजित पवारांना किंवा राष्ट्रवादीला काडीचा इंटरेस्ट नाही, कारण त्यांचा शहरी भागात फारसा प्रभावच नाही आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे वगैरे अशा 2-4 महापालिका सोडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस हा मुख्यतः ग्रामीण पक्ष आहे. आणि त्यामुळे भाजपाने नगरविकास मागितलं तरी त्याच्यात अजितदादांचा काही विरोध असायची कारण नाही आहे. तिसरं महत्त्वाचं मंत्रिपद आहे ते म्हणजे गृहमंत्रीपद. खरं तर दुसरं मंत्रिपद आहे सगळ्यात महत्त्वाचं. कारण गृहमंत्री जर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला योग्य पद्धतीने या मंत्रिपदाचा वापर करायचा असेल, कारण पोलीस तुमच्या हातात राहतात, आणि त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की या सरकार स्थापनेच्या चर्चा त्यांना जो विलंब होतोय तो कुठेतरी नगरविकास गृहमंत्रीपद या 2 मंत्रिपदावरनं होतोय. गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी सोडलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा, कारण ज्याच्याकडे गृहमंत्रीपद आहे तो तुमची विकेट कधी कशी घेईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही हे शरद पवारांना तर सगळ्यात पहिले उमगलं होतं आणि म्हणून शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाबरोबर गृहमंत्री घेतलं. मुख्यमंत्रीपद कधी कधी न घेताही गृहमंत्रीपद त्यांनी कायम स्वतःकडे ठेवलं, कारण सरकारचं नियंत्रण गृहमंत्र्यांकडे असतं. आणि त्यामुळे भाजपा गृहमंत्रीपद शिवसेनेला द्यायची चूक कधीही करणार नाही. मग जर नगरविकास मंत्रिपद आणि गृहमंत्रीपद जर मिळणार नसेल तर मग त्या सत्तेचा उपयोग काय? राष्ट्रवादीसाठी ही जी सगळी ग्रामीण खाती आहेत, ग्रामविकास, जलसंधारण किंवा सिंचन, पूर्वीचं पाणी पुरवठा आणि काय म्हणतात सॅनिटेशन किंवा स्वच्छता आणि पाणी पुरवठा हा जो विषय आहे, त्याच्यानंतर महिला बाल विकास, आदिवासी विकास, राष्ट्रवादी अशा खात्यांमध्ये आनंदी आहे. भाजपासाठी सत्ता स्थापनेत मोठी अडचण शिवसेनेची आहे. अर्थात हे सगळं प्रेमाने सुसंवादाने पार पडतं आहे. मुद्दा याच्यामध्ये आणखीन एक अडचणीचा असा आहे की जेव्हा 2022 साली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं तेव्हा त्या सरकारचं पालकत्व अमित शहांकडे होतं. आणि आता भाजपाची मोठी घोडदौड 132 जागा अधिक अपक्ष धरून, म्हणजे भाजपाला जेमतेम 10 जागांची पण गरज नाही आहे. आणि तेव्हा अमित शहा भाजपाचे नेते म्हणून वागणार का म्हणजे महायुतीचे पालक म्हणून वागणार? कारण एका प्रकारे भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला मार्गदर्शन केल्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने
त्यांचं जे यश आहे ते एवढं मोठं झालेलं आहे. जर शिवसेना भाजप युती असती आणि शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे असतं, त्यांनी अमित शहांचं किंवा मोदींचं ऐकलं नसतं, स्वतःचा हट्ट चालवला असता आणि त्याच्यामुळे एवढ्याच जागा लढून जर या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असते तर 57च्या ऐवजी 37 जागा त्यांना मिळाल्या असत्या. कारण ऐकायची कोणाची प्रवृत्ती नाही. आणि त्यामुळे हे सगळे विषय अमित शहांच्या दरबारात गेलेले आहेत. कदाचित नरेंद्र मोदींचाही त्याच्यामध्ये काहीतरी रोल असणार आहे, भूमिका असणार आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी निपटतील तेव्हा महाराष्ट्रात सरकार बनेल. तू म्हणाल हे सगळी सत्ता पिपासा नाही का, ही सगळी म्हणजे लोकसेवा करायचं नाव घ्यायचं आणि मला हे पाहिजे मला ते पाहिजे, म्हणजे अगदी देवळं शिर्डीचं साई संस्थान कोणाला द्यायचं, सिद्धिविनायक मंदिर कोणाला द्यायचं, महामंडळं कोणाला द्यायची, राज्यपालपदं कोणत्या राज्यात किती, म्हणजे मित्रपक्षांना राज्यपालपद द्यायचं का, राज्यपाल नियुक्त आमदारांची वाटणी, महामंडळांची वाटणी, त्याच्याबरोबर हवे ते सनदी अधिकारी हव्या त्या ठिकाणी पोझिशन करायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी या नेमक्या कशासाठी आहेत हे सामान्य लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडतो की 5 दिवस झाले अजून सरकार का बनत नाही. पण सरकार न बनण्याचं कारण हे आहे की या प्रश्नांची उत्तरं दिल्लीमध्ये मिळणार आहेत. अमित शहांची, नरेंद्र मोदींची भूमिका त्याच्यामध्ये महत्त्वाची असणार आहे. पण त्यांनाही हे आव्हान आहे की भाजपला एवढ्या जास्त जागा मिळाल्या असताना तुमचा कल भाजपकडे असणार का महायुतीकडे असणार, आणि त्याच्यामध्ये जी भूमिका ते घेतील त्यानुसार नवीन सरकारचा चेहरा मोहरा अवलंबून असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.